पुण्यात पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यानं वाहतूक पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। राजेश नाईक असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे। फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडलाय। राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवलं होतं। याचा राग आल्याने दुचाकी चालकाने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला। यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या घटनेनंतर पुण्यात पोलीसच असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली, कारण वारंवार पुण्यात पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहेत। या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झालाय। दरम्यान अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत।